बाळांनो, आता ह्या लेक्चरमध्ये हे एकच गणित व्यवस्थित समजावून देतो मस्तपैकी अगदी. In an envelope there are some 5 rupees notes and some 10 rupees notes. म्हणजे काही 5 रुपयाच्या माझ्या पाकिटमध्ये 5 रुपयाच्या काही नोट आहेत आणि 10 रुपयाच्या काही नोट आहेत. टोटल अमाउंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज रुपीज 350. 350 रुपये टोटल पैसे आहेत. द number of 5 rupees notes are less by 10 than twice the number of 10 rupees notes. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. तर 10 रुपयाच्या नोटा किती होत्या आणि 5 रुपयाच्या नोटा किती होत्या. पेज नंबर 90 वर प्रश्न दिलेला आहे बघा. बघा आता माझ्या पाकिटमध्ये 5 रुपयाच्या काही नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या काही नोट आहेत आणि एकूण रक्कम दिल्या 350 रुपये. आता एकूण रक्कम काढताना काय करतो बघा. 5 रुपयाच्या 2 नोटा असतील तर किती रक्कम झाली 10 रुपये. 5 रुपयाच्या 5 नोटा असल्या तर 25 रुपये झालं आणि 5 रुपयाच्या एक्स नोटा असतील तर 5x झालं. कारण 25 कसं म्हटलं 5 गुणिले 5 25. 5 रुपयाच्या 4 नोटा 5 चोक 20. तसं 5 रुपयाच्या एक्स नोटा घेतल्या तर 5x झालं आणि 10 रुपयाच्या वाय नोटा असतील तर 10y ही अमाऊंट झाली. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स बी एक्स. देअरफॉर 5x ही टोटल पैसे झालं. अँड द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स बी वाय. 10 रुपयाच्या नोटा किती आहेत वाय. अमाऊंट किती झाली 10y. मग टोटल पैसे किती आहेत 350. म्हणजे आपल्याकडे काय होणार इक्वेशन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. 5x प्लस 10y बरोबर 350. इक्वेशन नंबर 1. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन जी दिलेली आहे ती सेकंड कंडिशन व्यवस्थित लक्ष ठेवा. द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर इज इक्वल टू साइन द्यायचं. 5 रुपयाच्या नोटा रुपीज 5 आर लेस बाय 10 ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. आता 10 रुपयाच्या नोटा किती आहेत वाय. त्याची दुप्पट. ट्वाइस म्हणजे दुप्पट. म्हणजे आपल्याला 5 रुपयाच्या नोटा म्हणजे एक्स इज इक्वल टू लेस बाय 10. लेस वजा चिन्ह दिलं 10 बाय ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज म्हणजे 2y वजा 10. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा 10 रुपयाच्या नोटांच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहेत. मग आता हे इक्वेशन तयार केलं एक्स. बघा एक मिनिट याला अलीकडे आणलं. इक्वेशन बघा एक्स मायनस 2y इज इक्वल टू -10. किंवा आता समजा आता तुम्हाला हेच इक्वेशन आणि हे इक्वेशन बघायला थोडासा वेगळेपणा वाटतं. ह्या सर्वांची साईन बदलली. -x प्लस 2y इज इक्वल टू 10. तेच इक्वेशन आलं. साईन चेंज केली. आता इथं आपल्याला 5x प्लस 10y इज इक्वल टू 350 दिलेलं आहे. प्रत्येकाला 5ने डिवाइड केलं. आता 5ने डिवाइड का करायचं तर प्रत्येकाला 5ने भाग जातो म्हणजे 5 पटीनं गणित कमी झालं. आणि इथं x अधिक आहे म्हणून मी इथं x काय केलं वजा करून घेतलं. म्हणजेच आपल्याला 3 आणि 2 ची ॲडिंग करावं लागेल. ॲडिशन करावं लागेल. म्हणजे प्लस एक्सला मायनस एक्स जाणार आहे. जर समजा तिथं प्लस असतं हे सुद्धा इक्वेशन बरोबर आहे. हे सुद्धा इक्वेशन बरोबर आहे. तिथं साईन का बदलली तर इथं प्लस होतं म्हणून तिथं मायनस करून घेतलं आणि ही 2 गणित इक्वेशन सोडवून देतो.
5x प्लस 10y इज इक्वल टू 350 इक्वेशन नंबर 1 आणि इथं मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 2 डिवायडिंग थ्रू बाय 5 5 सर्वांना भागलं 10y बाय 5 आणि 350 भागिले 5 x प्लस 2y इज इक्वल टू 5 7 35 नंबर किती आला 3 आता ॲडिंग इक्वेशन 2 अँड ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3 adding equation 2 and 3 x plus 2y is equal to 70 x plus 2y is equal to 10 x ला x गेला बाळा 4 y is equal to 80 y is equal to 80 by 4 and y is equal to 20 आता इक्वेशन नंबर 2 मध्ये किंमत भरा किंवा 3 1 मध्ये भरली तरी चालेल पुट y is equal to 20 in equation 2 2 नंबरची इक्वेशन मायनस एक्स प्लस 2y is equal to 10 y ची किंमत y च्या ठिकाणीच भरायची अगदी सावकाश गणित सोडवा गणिताचा नियम प्रत्येक ओळीला देतोय मायनस एक्स प्लस 40 इज इक्वल टू 10 मायनस एक्स इज इक्वल टू 10 मायनस बरोबर चिन्हाच्या अलीकडे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस मायनस 30 वजा आणि अधिक मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा मोठ्या संख्येचं साइन द्या एक्स इज इक्वल टू 30 म्हणजे 5 रुपयाच्या नोटा 30 आहेत आणि 10 रुपयाच्या नोटा 20 आहेत आता 5 रुपयाच्या नोटा 5 रुपयाच्या 20 नोटा आहेत म्हणजे 5 रुपयाच्या 30 नोटा आहेत 5 त्रिक 15 150 रुपये झालं अधिक 10 रुपयाच्या किती आहेत नोटा 20 तर 200 रुपये झालं टोटल किती झालं 350 रुपये झालं उत्तर बरोबर आहे y बरोबर 20 आलं आणि x इज 30 आन्सर 5 रुपीज 30 नोट्स अँड 10 रुपीज 20 नोट्स ओके पहिल्यापासून व्यवस्थित लक्ष देऊन इक्वेशन सोडवा बाळा